तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. बरेच दिवस झाले आपण जो व्हिडिओ टाकलेला नाही, कारण मित्रांनो आपल्याला तसे पुष्कळ टाईम मिळत नाही, त्यामुळे आपण थोडे व्हिडिओ आपले लेट होतात. पण शक्यतोवर आपण व्हिडिओ टाकत राहतो चॅनलला. आणि जे आपले सबस्क्रायबर मित्र आहे त्यांना आपण वेळोवेळी गावरान कुक्कुटपालनाची आपण माहिती देत असतो, जितका आपल्याला अनुभव आहे. आता मित्रांनो, शेतीच्या कामाला वेग आलेला आहे. पावसाने बराच आपला सर्व महाराष्ट्रामध्ये हजेरी लावली आहे, दमदार हजेरी लावली आहे आणि शेती कामाला वेग आला आहे आणि बऱ्याच प्रमाणात पेरणी आटोपलेली आहे. आणि विदर्भातसुद्धा मित्रांनो भरपूर प्रमाणात पाऊस आला आहे आणि पावसाळी वातावरण म्हणजे आपल्या कोंबड्याचा आवडता ऋतू आहे. या वातावरणामध्ये जो जमिनीमध्ये ओलावा असतो किंवा जो आपल्या शेणाची उकिरडी आहे आणि भरपूर असे कीटक जमिनीमध्ये निघत असतात आणि ते आपलं एक कोंबडीचं एक फ्रीचं आणि प्रोटीन आणि विटॅमिनयुक्त खाद्य त्यांना मिळत असते. तर आपण आता जे काही नियोजन आहे आपल्या गावरान पोल्ट्री फार्ममध्ये, ते आपण आता पावसाळ्यामध्ये योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे मित्रांनो. कारण भरपूर असं त्रास होत असतो, कारण शेडमध्ये ओलावा असणे, खाद्य ओले जर झाले तर त्यावर बुरशी चढत असते. अशा वेळी मित्रांनो आपल्या पक्ष्याची योग्य ती काळजी घ्यावी लागते. कारण या दिवसाला जो नवीन पाणी येत असते विहिरीला किंवा जे काही तळे आहे त्यांना, जिथून आपल्या गावाचा पाणी पुरवठा होत असतो, अशा ठिकाणून जे पाणी येत असते ते थोडं दूषित असते. आता अशा पाण्यामधून पक्ष्यांना पाण्यामधून आजार होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो आपल्याला योग्य ती काळजी घेणं आवश्यक असते. आता आपण आपल्या फार्ममध्ये समोरचं नियोजन कसं आहे ते आता तुम्हाला व्हिडिओमार्फत आपण देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. आणि आपलं समोरचं नियोजन कशा पद्धतीचं आहे ते आता तुम्हाला आम्ही सांगणारच आहे. मित्रांनो, आता आभाळाचं चित्र आहे आणि दुपारीसुद्धा आपल्या इथे पाऊस येऊन गेला आहे. बघू शकता पूर्ण फार्मचा काय हाल झाले आहे मित्रांनो. पूर्ण साड्या वगैरे ज्या आपण बांधल्या होत्या त्या पूर्ण वाऱ्याने अशा फाटून गेलेल्या आहे. आता आपल्याला थोडं जे आपलं वरची जाळी आहे तीसुद्धा मित्रांनो वाऱ्यानं खूप ही झाली आहे, वाकलेली आहे, थोडी लूज झाली आहे. त्याला आपण टाईट करून घेणार आहोत. आणि जे फार्मच्या आजूबाजूला जो काही केरकचरा राहतो तो आपण स्वच्छ करून घेणार आहोत. कारण मित्रांनो फार्मच्या आजूबाजूला जर अडचण असली किंवा काही अस्ताव्यस्त सामान असलं तर तिथे साप म्हणा किंवा इतर जे प्राणी आहे ते त्यामध्ये राहू शकतात. त्यामुळे आपल्या ज्या फार्मच्या आजूबाजूची स्वच्छता आपण करणं आवश्यक आहे. आता तुम्हाला दिसत असेल इकडे आपले जे काही कोंबडे आहे आणि ज्या तलंगा आपल्या अंड्यावरती आले आहे. आता इकडले पक्षी आपल्याला शेडमध्ये ट्रान्सफर करायचे आहे आणि तिकडे जे मोठे कोंबडे आहे ते आपण ठेवणार आहोत. आणि आपण काही कोंबड्या आपण अंड्यावरती मांडलेल्या आहे, त्यासुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहे आपण किती कोंबड्या अंड्यावरती मांडला आहे आणि आपलं समोरचं नियोजन कशा पद्धतीचं राहणार आहे ते सुद्धा आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कारण मित्रांनो उन्हाळ्यात आपण काही कोंबड्या अंड्यावरती मांडल्या नव्हत्या, कारण खूप भरपूर असं टेम्परेचर होतं आणि पक्ष्यांना त्रास होत होता आणि कोंबड्यासुद्धा अंड्यावरती बसत नव्हत्या. कारण इतक्या 40-45 टेम्परेचरमध्ये माणूसच तग धरत नाही तर ते पक्षी आहे मित्रांनो. आपल्या इथे उन्हाळ्यामध्ये एकही पक्षी दगावला नाही. पिल्लंसुद्धा होती आपल्याकडे 10-12, तीसुद्धा आता चांगल्या प्रकारची आहे. हा आपला मेन ब्रीडर. आणि पाहू शकता तुम्ही ढगाळी वातावरण आहे आणि जे काही आपल्या इकडे झाडं आहे ती चांगल्या पद्धतीची आपण तयार झाली आहे इथे. आणि आपण काही यावेळेस नर्सरीतून काही झाडे आणणार आहोत, आंब्याची वगैरे चिकूची झाडं आणणार आहोत. ते आपण जे लिंबाचे झाडं आहे त्या साईडला आपण लावणार आहोत. आता या पाईपचं वगैरे आपलं काम झालं आहे. हळूहळू आपण इथलं सामान जे आहे, जे काही अनवॉन्टेड आहे ते आपण सर्व गोळा करून योग्य ठिकाणी ठेवणार आहोत. आणि आपल्या पक्षाला आता जंतनाशक आणि मल्टीव्हिटॅमिन, काही जे CRDचे काढे आहे ते आता चालू करणार आहोत. कारण आता वातावरण आपलं थंड झालं आहे. आपण शक्यतोवर जंतनाशक उन्हाळ्यामध्ये देत नाही, लिव्हर टॉनिक वगैरे देत नाही, कारण उष्णता भरपूर असते आणि उष्णतेच्या वेळेला आपण जर
लिव्हर टॉनिक वापरलं तर मित्रांनो पक्ष्यांना त्रास होऊ शकतो. तर आपण आता बघूया शेडमध्ये आपण कशा पद्धतीची आपण व्यवस्था केली आहे आणि किती कोंबड्या आपण अंड्यावरती बांधल्या आहे हे बघू शकता. पिल्लं आपले जे उन्हाळ्यातले आहे आता बरेच मोठे झाले आहे. तर चला मित्रांनो आता आपण तुम्हाला दाखवणार आहे आपल्या शेडमधले जे काही आहे कोंबड्या आपण अंड्यावरती बांधलेल्या आहे. आता इथे बघू शकता मित्रांनो आपलं जे कालवड आहे देशी गाईचं ते सुद्धा आता 2.5-3 महिन्याचं होत आहे मित्रांनो. आणि काही तुम्हाला त्रास होत असेल की माझ्या आजूबाजूला जो गाड्यांचा आवाज आहे, कारण आपलं घर मित्रांनो हे रोडच्या कडेला आहे, तसा काही आपल्याला एकदम त्रास होत नाही आहे किंवा आपल्या कोंबड्यालासुद्धा, कारण त्यांना एक सवय झाली आहे. या रोडच्या कडेला आपलं शेड असल्याकारणानं इकडेसुद्धा आपण जे शेडमध्ये काही पाणी गळत होतं तिथेसुद्धा आपण काही व्यवस्था करून शक्यतोवर आपलं शेड कसं कोरडं राहील याकडे आपलं लक्ष राहणार आहे. आता बघू शकता आपण इकडं आपण हा पिंजरा तयार करून घेतलेला आहे. इथे एक कोंबडी आपण मांडून ठेवली आहे जी बाकीच्या अंड्यावरच्या कोंबड्याला डिस्टर्ब करत होती. तिला आपण 3-4 दिवसांना मोकळी करू. तर बघू शकता आपण इथे आपल्या काही खूप कोंबड्या आहे आणि ही कोंबडी मित्रांनो आपण एक मांडली आहे मधातल्या डब्यामध्ये पिंपामध्ये. आणि आपण इकडंसुद्धा 2 कोंबड्या मांडल्या आहे. आता बघू शकता इथे आपण आपल्याला उन्हाळ्यामध्ये थोडे साईजमध्ये बारीक अंडे मिळत होते, कारण मित्रांनो उष्णतेचा त्रास असल्यामुळे पक्षी हे तणावाखाली असतात आणि ॲटोमॅटिकच जो अंड्याचा आकार आहे तो लहान मिळत असतो. आता थंड वातावरण झालं आहे आणि अंड्याचा साईजसुद्धा मोठा आलेला आहे. आता इथे आपण 14 अंडी बांधली आहे आणि इथे बघू शकता एक अंडा आपल्याला किती मोठ्या साईजचं मिळालं आहे. आता बघूया त्या अंड्यामधून नर निघते की मादी निघते. हे बघा मित्रांनो अंडं किती मोठ्या आकाराचं अंडं आहे. इकडे आपण 14 अंडी ठेवली आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपण तिथे पण 14 अंडी ठेवली आहे मित्रांनो. आता याच्यातून किती पिल्लं निघत आहेत याची आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत. आपण एकूण 3 कोंबड्या मांडल्या आहे मित्रांनो आणि या पिल्लांची आपण व्यवस्था त्या यावाल्या पिंजऱ्यामध्ये करणार आहोत जो आपला नेहमीचा आहे. तर मित्रांनो अशी आपली गावरान कुक्कुटपालनाची अपडेट आहे आणि आपण वेळोवेळी तुम्हाला या चॅनलद्वारे आपण जे काही आपल्याला या कुक्कुटपालनामधून अनुभव मिळाला आहे, जो काही आपल्याला थोडाफार इन्कम मिळतो तो आपण तुमच्यासोबत शेअर करत असतो. मित्रांनो आपले गावरान कुक्कुटपालन तुम्हाला कसे वाटले याची मित्रांनो आपण एक कमेंटमध्ये आपण सांगावे. तर मित्रांनो आता व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो नमस्कार, धन्यवाद.